आता 2008ला जेव्हा लेमन ब्रदर घोटाळा झाला त्यावेळेस सगळी इकॉनॉमी कोलॅप्स झाली. Every one of you should feel confident and proud. Our firm is strong today, and we will emerge from this cycle even stronger. We've done it before, and we will do it again. 12 weeks later, the bank went bust. It was the biggest bankruptcy in history and the tipping point into global recession. 2008ला जेव्हा मार्केट क्रॅश झालं तेव्हा त्या सिनियर सिटीजनची अशी व्यवस्था झाली की मला रिटायरमेंट लागणारे खर्च माझ्यासाठी नाही आहेत, माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. मग ते पैसे आणण्यासाठी जो कॉर्पस पाहिजे होता तो त्यांनी कुठलंही नियोजन न करता इक्विटी इन्स्ट्रुमेंटमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्टमेंट. By the end of Monday's trading, $700 billion have been wiped off the global stock markets. The Dow Jones, the leading stock exchange index, had plummeted 500 points. It was the biggest fall in a day since 9/11. त्यामुळे 2008 ते 10 लेमन ब्रदर घोटाळ्यामुळे भारतामध्ये किंवा जगामध्ये सगळीकडे उलथापालथ झाली. त्यामुळे पैशाच्या नियोजनाला जास्त महत्त्व वाढायला लागलं. त्यानंतर लोक इकॉनॉमी स्ट्रॉंग करायला लागली. त्यामुळे मार्केट क्रॅश झालं तेव्हा त्यांच्या पैशाची जे 4 कोटीची व्हॅल्यू ते 2 कोटीवर आली आणि ते फॅमिली कोलॅप्स झाल्या. नमस्कार, मी गणेश देशमुख. गणेश देशमुख या आमच्या यूट्यूब चॅनलद्वारे मी आपल्याशी कायम संपर्क साधत असतो. आज माझा जो आपल्याशी चर्चा करण्याचा उद्देश आहे तो रिटायरमेंट प्लॅनिंग. याच्यामध्ये एखादा तरुण मुलगा असेल, एखादे मध्यमवर्गीय व्यक्ती असेल किंवा एखाद्या रिटायरमेंटमधला माणूस असेल, ह्या तिघांचंही रिटायरमेंट प्लॅनिंगचा वेगळा त्यांनी काय नियोजन करायला पाहिजे हे मला तुमच्याशी आज याबद्दल संवाद साधायचा आहे. आता याच्यामध्ये गॅरंटेड पेन्शन असतात आणि फ्लेक्झिबल पेन्शन असे 2 प्रकार येतात. आता एखादा व्यक्ती रिटायर झाला आहे तर रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग आणि रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे पोस्ट आणि प्री. तर पोस्ट रिटायरमेंट नंतरच्या प्लॅनिंगमध्ये तुम्हाला काय करावं लागेल की मला 15 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी व्हॅल्यू किती असेल हे पाहायला लागेल. आता याला आपण इंडियन इकॉनॉमीला कसं कनेक्ट करायचं किंवा वर्ल्ड इकॉनॉमीला कसं कनेक्ट करायचं. 1992ला जपानमध्ये इन्व्हेस्टमेंटचा रेट 6.5% होता आणि इंडियामध्ये 12.5% होता. आता कंप्लीट आपण याच्या अपोजिट आहोत. 25-30 वर्षानंतर भारतामध्ये 6.5% रेपो रेट आहे आणि जपानमध्ये 0% रेट ऑफ इंटरेस्ट. तर जेव्हा तुम्ही एखाद्या मनी व्हॅल्यू पाहायचं असेल तर त्यावेळेस जर 1 कोटी बँकेत ठेवले तर तुम्हाला 12 लाख रुपये भारतामध्ये व्याज मिळत होतं. पण आज जर 1 कोटी बँकेत ठेवले तर तुम्हाला 6.5 ते 7% रेपो रेटप्रमाणे व्याजदर मिळतो. मग आत्ताचे जे व्यक्ती आहे, आत्ताचा जो तरुण मुलगा आहे किंवा मध्यमवर्गीय व्यक्ती आहे तो काय करतो आहे की पैसा जास्त बनवायचा मागं लागलेला आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागेल की दोन्हीपैकी एक क्लिअर करावं लागेल स्वतःसाठी की पैसे जास्त बनवायचे का मार्केटची गॅरंटी ग्रॅप करायची. तर याचं तुम्हाला कॉम्बिनेशन साधावं लागेल. मग काही पैसे तुमच्या रिटायरमेंटमधले 50% पैसे तरी सेफ झोनमधून आले पाहिजेत आणि 50% पैसे रिस्क झोनमधून आले पाहिजेत किंवा मिडियम रिस्क म्हणा वेगळ्या पोर्टफोलिओमधून आले पाहिजेत. पण फ्लेक्झिबल पेन्शनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला SWP सारख्या स्कीममधून पेन्शन घेण्यासाठी कॉर्पस क्रिएट करावं लागेल. मग तुम्हाला त्याच्यामध्ये SIP वगैरे वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करावा लागेल. आणि हे करताना तुमचं पैशाचं जे नियोजन आहे, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती सिस्टमॅटिक आणि सेफमध्ये स्मूथमध्ये झाली पाहिजे. तुम्हाला तुमच्या रुटीन लाईफलाही ते डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. म्हणून काय करावं लागेल की सुरुवातीला तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी रिटायरमेंटसाठी 10% रक्कम ठेवली तर नंतर तुम्ही 15% करू शकता, 20% करू शकता. आत्ता सध्याच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हा रिटायरमेंट प्लॅनिंगच्या सेक्टरसाठी तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधले 20 ते 30% रक्कम तुमच्या सेव्हिंग पोर्टफोलिओमधले, जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल आणि 30 रुपये जर तुमच्याकडे शिल्लक राहत असतील किंवा 20-25 रुपये राहत असेल तर त्याच्यातले 30% रक्कम तुम्ही नक्कीच रिटायरमेंट ठेवली पाहिजे. कारण भविष्यात जेव्हा तुमचं इन्कम वाढतं त्यावेळेस त्याच रेशोमध्ये ती इन्व्हेस्टमेंट वाढवता येते आणि तुमच्या पेन्शनमध्ये टप्प्याटप्प्याने ॲडिशनल फंड्स, मला सुरुवातीला 3 लाख पेन्शनचं नियोजन करायचे, नंतर मला 6 लाख रुपये पेन्शनचं नियोजन करायचे, नंतर मला 9 लाख रुपये पेन्शनचं नियोजन करायचे, नंतर मला 12 लाख रुपये पेन्शन नियोजन करायचे. असं गॅरंटीड झोन करता करता तुम्हाला परत एकदा मिडियम रिस्क पोर्टफोलिओमधून SIP किंवा इक्विटी इन्स्ट्रुमेंटमधून काही पैसे मिळवले तर भविष्यामध्ये चांगला कॉर्पस तुम्हाला घेता येईल. प्रत्येक फॅमिलीच्या खर्चानुसार वेगळे पोर्टफोलिओ, वेगळे मनी फंडे, पैशाचे नियोजन तुम्हाला वापरायला लागेल, तुम्हाला नियोजन करावं लागेल. बऱ्याच वेळा कुटुंबामध्ये हे सगळं नियोजन करताना मी नसेल तर काय होईल, गोल्डवर पैसे जास्त इन्व्हेस्ट केले जातात. मग गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना रिटायरमेंट कॉर्पससाठी पैसे राहत नाहीत. ऑर्नामेंटकडे महिलांचं जास्त लक्ष असतं, त्यांचं स्वतःचं रिटायरमेंटकडे दुर्लक्ष होतं. म्हणून महिलांनी जास्त सोन्यावर पैसे न घालवता आपल्या रिटायरमेंटसाठी, माझ्या स्वतःसाठी गॅरंटेड इन्स्ट्रुमेंटला मी कसं जाईल, 50% तरी गॅरंटेड इन्स्ट्रुमेंटला तुम्ही नक्कीच जायला पाहिजे. 50% तुम्ही रिस्क पोर्टफोलिओमधून SIP
SW वेगवेगळ्या सेक्टरचा आधार घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि हे सगळं करताना तुम्हाला जेव्हा कन्फ्युजन असेल की मी कोणत्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जायचं, मी का जायचं, मी कशासाठी जायचं, हे सगळं कारण क्लिअर करून पुढे जायचं असेल तर आम्हाला तुम्ही नक्कीच संपर्क करा. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. आज कमावलेले पैसे उद्या गमावणार नाही यासाठी तुमचा हार्ड अर्न मनी योग्य प्रकारे मॅनेज करण्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. आर्थिक गुंतवणुकीच्या विविध विषयावर मी योग्य वेळी आपणासमोर अनेक व्हिडिओज घेऊन येणार आहे. आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आमच्या गणेश देशमुख असोसिएट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.